लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, या तालुक्याचे युवा नेते अतुल बेनके, पक्षाचे अध्यक्ष पंढरीजी पवार, माझे मित्र आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदरावजी लेंडे, सहकार बर्सी त्यांचे चिरंजीव जे आता आपल्या नव्या लोकांचे सहकार बर्स झाले ते संजयरावजी काळे, माझा जीवाभावाचा मित्र, राजकारणामध्ये एकाच वेळेला ती सुरुवात केली, मध्ये ताटातूर झाली पण पुन्हा एकत्र आल्याचा आनंद वाटतो, माझा जीवाभावाचा मित्र दशरथ पवार, सर्व नेतेगण, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अमोल कोल्ह्यांचा शोध कुणी घेतला आहे ना शोधून कुणी आणला तर त्याचे सगळे कारणीभूत आहेत ते दिलीप वळसे पाटील. अमोल कोल्ह्यांचं कार्य काय, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय असं जर प्रश्न विचारला तर ठामपणाने सांगा. जे आपलं दैवत आहे, ज्या व्यक्तीवर आपली पूर्णपणे निष्ठा आहे, ज्याचा आपण स्मरण करतो, ते संभाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी लिहिलेला होता. तो इतिहास दुरुस्त करण्याचं काम आणि संभाजी महाराजांना लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम, त्यांची प्रतिभा उजवण्याचं काम प्रामाणिकपणाने जर पुढे केलं असेल, जीवाची बाजी लावले पहिलं काम करणारा कोण योद्धा असेल तर खरा मावळा असेल तर तो अमोल कोल्हे साहेब आहे असं म्हणत चुकीचं होणार. याच्यापेक्षा काय पाहिजे, याच्यापेक्षा काय पाहिजे. आपल्या महाराजांचं ज्यांनी जीवन चरित्र खऱ्या अर्थाने सांगण्याचा प्रयत्न केला सिरियलच्या माध्यमातून, प्रचंड असं महत्वाचं काम केलं आणि म्हणून उतराई झालं पाहिजे. ज्यांची छत्रपतीवर निष्ठा आहे, संभाजी राजावर आहे, शिवाजी राजांवर आहे, त्या मर्द मावळ्याने आपलं मत कुठं द्यायचं तर ते आपल्या अमोल कोल्ह्यालाच दिलं पाहिजे. जाणीव करून देण्यासाठी त्या ठिकाणी आलं. भरपूर बोलणार संध्याकाळच्या जुदांच्या सगळं सर्व काही बोलू. अतुलने सांगितलं की मागचं सर्व आता विसरलो, वल्लभ शेठ आणि मी जर भांडलो नसतो तर ह्या तालुक्यामध्ये शिवसेना जन्माला सुद्धा आली नसती. आमचं दुर्दैव, आम्ही खूप कबूल करतो, आम्ही सुधारून घेतो. आणि म्हणून सांग माझा मुलगा संग्राम आहे तुला आता भांडायचं नाही, भांडण आपल्याकडे भेटली, भांडणं आता तिकडे सुरू होती. युट्यूब वर पाहता तुमची बाई म्हणते राडा होणारच, इलेक्शन राहिली पुढे विधानसभेची, राडा होणार आम्हाला माहिती, तुम्ही राडेच करा, पण निवडणुका जिंकण्याचं काम आमचे राष्ट्रवादी पक्ष केल्याशिवाय राहणार तर जिंकणारच आम्ही अशा प्रकारची भूमिका घेऊन ठिकाणी आणलं आणि निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने काम करायचं. मग असे एक फोनाला धुळ्याचा माझा मित्र होता, जिल्हा परिषदचा माजी पदाधिकारी होता. म्हटलं काय करतो बा, म्हणला फॉर्म भरावला रोहिदास पाटलाच्या मुलाचा कुणाचा फोनवर आता जस्ट फोन. म्हटलं काय परिस्थिती, 30,000 लोक फॉर्म भरायला, 30,000. सगळीकडे वातावरण बदललंय. फेकुगिरी मोदीवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही. लोकांना भूलभुलैया करून लोकांना खोटी आश्वासन देऊन ज्याने राजकारण करण्याचा प्रयत्न केला, सत्ता हस्तगत केली, त्याच्याकडून आता पुन्हा सत्ता हस्तगत केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका जनतेने घेतलेली आहे. आणि याचं नेतृत्व करताय शरद पवार साहेब. शरद पवार हा साधा माणूस नाही. देशातल्या सर्व विरोधी विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येण्याचं जे कसब आहे ते कुणी साधलं असेल ते पवार साहेब. मी गेलो होतो मुंबईला, पवार साहेबांना भेटलो, एक सामाजिक काम होतं. त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेलांनी गप्पा मारतो, म्हणले या गणपतराव या, ओळख करून दिली, गप्पा मारत 4-5 मिनिटांना म्हटलं अरे तुम्हाला पाहुणा येईल जरा थांबतो बोलतो. म्हणलं साहेब माझं काम झालं मी जातो. नाही म्हणजे जरा थांबा. अर्धा पाऊण तासानं पाहिलं, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी येऊन साहेबांकडे बसलेले होते. अखिल भारतीय काँग्रेसचे साहेब किती मोठे आहे, एका छोट्या पक्षाचे अध्यक्ष. आणि सुरुवात झाली फारुख अब्दुल्ला तिथंच, चंद्रबाबू नायडू तिथंच, ममता दीदी तिथंच, देशातले सगळे नेते साहेबांच्या तिथे येत होते आणि सल्ला मसलत करत सगळ्यांची बोर्ड बांधण्याचं प्रामाणिक काम शरद पवार साहेबांनी केलेलं आहे. त्याशिवाय ते शक्य झालं नसतं. आणि म्हणून सांगता आपल्या साहेबांवर महत्वाची आणि मोठी जबाबदारी आहे. साहेब मंत्री येणा गणपत काही बोलतो, पण मी बोलतो येणाच आहे साहेब, मे बी द किंग आणि मे बी द किंग मेकर ऑफ द इंडिया.
भारत देशाचं सगळं सूत्र आणि संचालन करणारे कोण असेल तर शरद पवार साहेब करणार आहे. त्या साहेबांचे प्रतिष्ठा जपण्याचं प्रामाणिकपणे काम करूया आणि आपल्या नेत्याला खासदार म्हणून आपण निवडून आणूया. मला एक निश्चित वाटतं शरद पवारांच्या प्रेमात तुम्ही शरद पवारचं तुमच्यावर इतकं प्रेम पडेल, इतकं प्रेम तुम्हाला मिळेल, पार्थपेक्षा तसं बरं कधी होणार नाही. पवार साहेबांचा दुसरा नातू कोण असेल तो अमर कोल्हे असेल, अशा प्रकारची भूमिका मांडली ठरणार नाही. आणि मग तुम्ही सांगाल ते काम होईल. बैलगाडा काय शरद पवार असल्यास सगळं काय होऊ शकतं, पण त्यांच्या काडी लागणाऱ्या आजोबाच्या काडी लागणाऱ्या या त्या आपल्या नातवाला त्यांच्या नातवाला आपण निवडून द्यायची एवढीच भूमिका स्वीकारायची विनंती करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.